गुंतवणुकीवर वेगवेगळ्या योजना देण्याचा आमिष दाखवत मैत्रीय ग्रुपनं छोट्या गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती। 100 रुपयांपासून वेगवेगळ्या आकर्षक योजना असल्यानं नाशिक, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबईसह देशभरात मैत्रीयनं जाळं पसरवलं होतं। 27 लाख गुंतवणूकदार या आमिषाला भुलले आहेत। फसवणुकीचा आकडा आता 1400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय। गुंतवणूकदारांना देण्यात आलेले धनादेश वटत नव्हते। अखेर 4 फेब्रुवारी 2016ला सरकारवाडा पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला। 5 फेब्रुवारीला मैत्रेयच्या संचालिका वर्षा सतपाळकर यांना अटक करण्यात आली। तेव्हापासून खऱ्या अर्थानं सुनावणीला सुरुवात झाली। अखेर न्यायालयानं अवघ्या 6 महिन्यात निकाल देत गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आदेश कंपनीला दिलेत। त्यानुसार पहिल्या टप्प्यात 125 गुंतवणूकदारांना पैसे व्याजासह परत मिळणार आहेत। नाशिक पोलिसांनी इस्क्रो अकाउंट तयार केलं। त्यात आतापर्यंत 6 कोटी रुपये जमा झाले आहेत। त्या अकाउंटमध्ये यापुढेही पैसे जमा केले जाणार आहेत। इस्क्रो अकाउंटमधनं सगळं ठेवीदारांची पैसा इस्क्रो अकाउंटमध्ये परत घेऊन यायची आणि या अकाउंटमधनं ठेवीदारांना पैसा परत करायची ही स्कीम आम्ही सुचवला आणि कोर्टाने सगळ्या दृष्टीने विचार करून आज माननीय न्यायालयाने आदेश दिलेला आहे। मैत्रीय प्रकरणी आतापर्यंत 14,000 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। त्यात प्राधान्यक्रमाने नाशिक जिल्ह्यातल्या गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यापासून पैशाचं वितरण केलं जाईल। महसूल, पोलीस अधिकारी यांच्यासह 6 गुंतवणूकदार आणि कंपनीच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या समितीचं यासाठी गठन केलं जाईल। तर हा पहिलाच गुन्हा आहे ज्यात ठेवीदार लोकांना विदिन 6 मंथ पैसे मिळत आहे। नाहीतर गुन्हे दाखल होतात, पैसे रिकव्हरी केले जातात, पण रिपेचे लवकर ऑर्डर होत नाही। तर हा पहिला ऐतिहासिक गुन्हा म्हणता येईल की ज्या गुन्ह्यामध्ये लोकांना रिपे होत आहे। आता कमिटी फॉर्म झालेली आहेत, विदिन दिस वीक सगळ्यांना पैसे परत मिळतील। निकाल दिला तर चांगलं आहे बुवा, ज्याचे त्याचे पैसे वापस मिळायला पाहिजे बुवा असं। पण मग तुम्हाला माहिती आहे का आता पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं, त्याबद्दल काही आयडिया आहे का? ते काही आयडिया तर आली नाही, पण कोणी जर आयडिया दिली तर मग आयडियाने करू बुवा असं। मैत्रीय प्रकरणाच्या निकालामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार आहे। मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही सजग होण्याची गरज आहे। अशा फसव्या योजनांना न भुलण्याची काळजी यापुढे गुंतवणूकदारांनी घ्यावी हे नक्की। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।